नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी परत आलोय एक साधी आणि सोपी ट्रिक घेऊन. बरेच मुलं स्क्वेअर पाठ करतात, तर 30 पर्यंत स्क्वेअर पाठ करणं तसंही गरजेचं आहे. तर स्क्वेअर आपल्या लवकर लक्षात राहत नाही किंवा पाठांतर होत नाही, तर त्यासाठी ही ट्रिक आहे. तर बघा, 1 चा स्क्वेअर 1, 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9, 4 स्क्वेअर 16, 5 स्क्वेअर 25, 6 square 36, 7 square 49, 8 square 64, 9 square 81, 10 square 100. आता हे तर सोपंच आहे, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतं आणि पाठही होतं. राहिला आता 11 चा स्क्वेअर. आता हा 11 चा स्क्वेअर काढायचा कसा आहे, एक सोपी ट्रिक आहे. काय करायचं, इथे 1 आहे म्हणून 1 लिहायचं. त्यानंतर हा 11 आहे, तर 11 आहे तर 11 प्लस 1 करायचं. तर 11 प्लस 1 किती होतं, 12. तर हे झालं 121. आता 12 चा स्क्वेअर करायचा आहे, तर इथे 4 आहे म्हणून 4 लिहायचे, म्हणजे 4 लिहिले शेवटले. हा नंबर 4 आहे, 4 घेतला. 12 प्लस 2 करायचं, 2 नंबरचं आहे म्हणून काय करायचं, 12 प्लस 2, तर किती होतं 14, 144. त्यानंतर 13 चा स्क्वेअर आहे. 13 चा स्क्वेअर, तर बघा इथं 3 चा स्क्वेअर 9 आहे, तर म्हणून इथं 9 घेतलं, म्हणजे 9 घेतलं. 9 घेतल्यानंतर 13 अधिक 3 होतं किती, तर 16, 169. 13 चा स्क्वेअर 169. त्यानंतर 14 चा स्क्वेअर, त्यानंतर 14 चा स्क्वेअर इथं बघितलं तर हा जो नंबर आहे 6 आहे. 4 स्क्वेअर मध्ये 16, तर शेवटचा नंबर 6 आहे. तर शेवटचा नंबर 6 आहे, तर इथं 6 लिहिलं. त्यानंतर 14 अधिक 4, तर 14 अधिक 4 18 होतं, पण आपलं 186 हे उत्तर नाही. तर बघा इथे आतापर्यंत एक एक म्हणजे सिंगल नंबर होता, इथं हा डबल नंबर आहे, इथं 1 आहे, तर हा 1 सुद्धा याच्यामध्ये ऍड करायचा आहे. म्हणजे 14 अधिक 4 म्हणजे 18 अधिक 1 9, तर किती होईल, हे 196. तर हा झाला 14 चा स्क्वेअर. त्याच्यानंतर 15 चा स्क्वेअर पाहायचा आहे, तर काय होईल, 15 च्या स्क्वेअर मध्ये लास्ट 5 च्या स्क्वेअर मध्ये लास्ट नंबर आहे 5, तर इथं 5 घेतलं. त्यानंतर पुढे इथं 14 होते म्हणजे 14 होते, 14 प्लस 4 घेतलं. इथं 15 आहे तर 15 प्लस 5, आणि इथे जो नंबर आहे हा 2 आहे, तर म्हणून इथं 2 करायचे आहे. तर किती होईल, 15 अधिक 5 20, 20 अधिक 2 22, इथं होईल 225. तर बघा आता 16 चा स्क्वेअर घ्यायचा आहे. 16 चा स्क्वेअर घ्यायचा आहे, तर 6 चा स्क्वेअर 36, तर शेवटला नंबर जो आहे हा 6 आहे म्हणून इथे 6 घेतले. त्यानंतर इथे 15 अधिक 5 केले होते, इथे 16 अधिक 6, आणि इथे नंबर जो आहे हा 3 आहे, तर अधिक 3 करायचं आहे आपल्याला. तर काय होईल, 16 अधिक 6 किती होतं, तर 22, 22 आणि 3 25, तर हे झालं 256. अशाच पद्धतीने आपण 17 चा स्क्वेअर, 18 चा स्क्वेअर, त्यानंतर 19 चा आणि 20 चा स्क्वेअर सुद्धा काढू शकतो. ते तुम्ही फाइंड आउट करा. आणि त्यानंतर 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30 यांना जर स्क्वेअर काढायचा असेल या नंबरचा, तर ही ट्रिक वापरायची नाही, याच्यासाठी वेगळी ट्रिक आहे. तर बघा 11 चा स्क्वेअर 121 हे एका ट्रिक प्रमाणे सॉल्व्ह केला आपण. 11, 12, 13, 14, 15, 16, 17. तसंच आपण 21, 22, 23 याचा पण एका ट्रिकनेच काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे आपल्याला स्क्वेअर पाठ करायची गरज नाही आहे. तर बघा, तर 21 चा स्क्वेअर काढायच्या वेळेस काय करायचं, जो लास्ट नंबर म्हणजे हा जो आहे हा 1 चा स्क्वेअर 1 होतो म्हणून लास्ट नंबर 1च घेतला. त्यानंतर 21 इंटू 2 किती होतं, तर 42 होतं. तर 42 आणि हा जो नंबर आहे 2, तर हा घेतला याच्यामध्ये ऍड, म्हणजे 21 इंटू 2 प्लस 2 केलं तर काय होईल, तर 44 होईल. म्हणजे 21 इंटू 2 42, 42 प्लस 2 44, 441. तसंच इथेही करायचं आहे. तर इथे काय होईल, हा जो लास्ट नंबर आहे 2 चा स्क्वेअर 4, तर हा 4 घेतला लास्ट नंबर. त्यानंतर 22 इंटू 2 किती होतं, तर 44 होतं. आणि 44 म्हणजे इंटू 2 प्लस, आणि हा इथं 4 नंबर आहे तर 4 ऍड केलं. 22 इंटू 2 44, 44 प्लस 4 48, तर 484. त्यानंतर 23 चा काढायचा असल्यास 23 इंटू 2, 2 इंटू 6, 2 इंटू 3 6, 2 इंटू 2 4, 46 होतं. 23 इंटू 2 46 म्हणून इथं इंटू 2 आणि प्लस 6 करतो, तर काय होऊन राहिले, प्लस 6 केल्यावर
6 आणि 6 12, आजचा आला 1, 4 आणि 1 5, 52. तर इथं जो लास्ट नंबर आहे 3 चा स्क्वेअर, तर 3 चा स्क्वेअर 9 होते आणि इथं हे 52, तर 529. त्यानंतर 24 चा काढायचा आहे, तर हा जो लास्ट नंबर आहे कोणाचा 4 चा, 4 चा 6 आहे, तर इथं 6 घेतले. त्यानंतर 24 इंटू 2, तर हे होते 48, तर इथं आपण करू इंटू 2 आणि इथे 9 आहे तर प्लस 9, तर याच्यात प्लस 9 केलं. 8 आणि 9 17, इथे 5 5 7 6. अशाच पद्धतीने 25 26 27 तुम्ही सॉल्व्ह करू शकता.